नमस्कार. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग त्यातील 10वा श्लोक आज आपण पाहूया. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदारथमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. त्याच्यात कुठे अनुस्वार नाही आहेत, त्याच्यामुळे आपण पुढे त्याचा अर्थ पाहूया. जर तू वर सांगितल्याप्रमाणे म्हणजे कालच्या श्लोकात आपण पाहिलं की तुला जर एकाग्र चित्त करणं जमत नसेल तर तू अभ्यास कर. तर आता इथे म्हणताय जर तुला अभ्यासही करणं शक्य नसेल तर माझ्याकरता कर्म कर. अशा रीतीने माझ्यासाठी कर्म जर तू केलीस तर माझी प्राप्ती होणं अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. आता हा अर्थ आपण आणखीन अधिक सोप्या पद्धतीने पाहू. मी काय सांगतोय ते ऐका नीट सगळ्यांनी. अभ्यासे अपि असमर्थः असि. अभ्यास करण्यासाठी समजा एखादा मुलगा असमर्थ असेल तर त्याने काय करायचं? त्याने कर्म करत राहायचं, फक्त म्हणजे लिहित राहायचं, पेपर सोडवत राहायचे, प्रॅक्टिस करत राहायची. फुटबॉलची, कॅरमची फक्त प्रॅक्टिस करायची. आणि ती प्रॅक्टिस किंवा तो लिहिलेला पेपर कोणाला अर्पण करायचा? भगवंताला अर्पण करायचा. म्हणजे भगवंताला अर्पण करायचा म्हणजे काय, भगवंत येऊन तुमच्या हातातनं पेपर घेऊन तुम्हाला थँक्यू म्हणणार नाही आहे. म्हणजे अशी भावना ठेवायची की लिहितोय हे मी श्रीकृष्णासाठी लिहितोय. ही जी प्रॅक्टिस करतोय बॉलिंगची, कॅरमची, क्रिकेटची, कसलीही ड्रॉइंगची, डान्सची, ही मी भगवंतासाठी करतोय. माझं घर मी स्वच्छ करतो ते भगवंतासाठी करतोय. बरोबर आहे? अशी जर भावना, म्हणजे हे जर कर्म तुम्ही भगवंताला अर्पण केलं तर काय होईल? तर माझी प्राप्ती होणे ही सिद्धी तू मिळवशील. म्हणजे तुम्ही भगवंताला प्रिय व्हाल मुलांनो. हे भगवंत तुमच्यावर कृपा करेल. भगवंताला प्रिय व्हाल म्हणजे तुम्ही त्याच्यात मास्टरी मिळवाल एखाद्या गोष्टीत. असा अर्थ याचा असा घ्यायचा आहे आपण. एखाद्या गोष्टीत मास्टरी मिळवणं म्हणजेच भगवंताला प्रिय होणं आहे. आणि त्या गोष्टीत भगवंत असतो. भगवंत म्हणजे काय, 4 हात आहेत, त्याला शंख, चक्र, गदा आणि कमळ असं एकेका हातात आहे. पितांबर नेसलेला आहे, शाल आहे, मुकुट आहे, वर मोरपीस आहे. अशा स्वरूपाचा भगवंत मुलांना आपल्याला आयुष्यात कधी दिसेल का? दिसला तर चांगलंच आहे, पण दिसण्याची शक्यता मात्र फार कमी आहे. बरोबर आहे? असा भगवंत जो आपल्याला दिसणार नाही, पण मग कसा भगवंत दिसेल? तर आपल्या कार्यामधून, कामामधून आपल्याला तो तसा भगवंत दिसू शकतो. म्हणून जर तुम्हाला अभ्यास करणं शक्य नसेल तर तुम्ही कर्म करत राहा, चांगलं कर्म करत राहा, लोकांवर परोपकार करा, लोकांना मदत करा. असं केल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती मात्र निश्चित होईल, असं आपल्याला इथे श्रीकृष्ण भगवान सांगत आहेत. तर हा श्लोक आता पुन्हा म्हणतो आणि थांबतो. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदारथमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.